नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड शेफ क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील सायन्स फनफेअर हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत, म्हणजेच विज्ञानाची मजा. आपण आज विद्यार्थ्यांनो पाहत असतो की भरपूर ठिकाणामध्ये किंवा भरपूर प्रमाणामध्ये जादूटोणा वगैरे अशा काही गोष्टी चालत असतात. पण आपलं विज्ञानसुद्धा खूप मजेशीर आहे. विज्ञानामधून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि त्या पाठीमागे वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. चला, अधिक उशीर न करता आपण हा लेसन मराठीमध्ये बघतोय. लिसन केअरफुली अँड वॉच द एक्सपेरिमेंट. लर्न टू डू इट युअर सेल्फ अँड प्रेझेंट इट इन इंग्लिश. लक्षपूर्वक ऐका आणि प्रयोग नीट पहा. तर स्वतः करायला आणि इंग्रजीतून सादर करायला शिका. आता आपल्याला एका चित्रामध्ये एक मुलगी दिसते की जिने एक बलून जो आहे तो भिंतीवर चिकटवलेला दिसतोय. हॅलो, आय एम गोइंग टू शो यू हाऊ दिस बलून स्टिक्स टू द वॉल विदाऊट अ ग्लू. ती काय म्हणते की तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे आणि ते असं काही दाखवणार आहे की जो बलून आहे ना तो विदाऊट गम शिवाय भिंतीला कशा प्रकारे चिकटतो. सी फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड. मी अगोदर काय केलं, तो फुगा जो आहे तो माझ्या डोक्यावर घासलेला आहे. देन आय स्टिक इट टू द वॉल. आणि नंतर मी तो भिंतीला चिकटवलेला आहे. इजंट इट फन टू वॉच. आहे ना मज्जा. देअर इज अ नो ट्रिक इन दिस हॅपन्स ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. ही काही कुठली गंमत नाही आहे किंवा जादू नाही आहे, तर हे एक विज्ञान आहे. आणि हे कशामुळं झालेलं आहे, तर ऊर्जामुळं झालेलं आहे. दुसरा प्रयोग आपण बघतोय विद्यार्थ्यांनो. नमस्ते, आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आता ही जी मुलगी आहे ना ते आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काही संगीताचे प्रकार दाखवणार आहे. दीज आर ऑल अ ग्लास बाउल्स. इच बाउल्स हॅज सम वॉटर in it. This bowl is full of water. This last bowl has a very little water in it. Each bowl has a more water than the bowl on the left. त्या मुलीने काय केलेलं आहे की ज्या काही वाट्या ठेवलेल्या आहेत ना 7, त्या वाट्यामध्ये प्रत्येक वाट्यामध्ये पाण्याची पातळी जी आहे ना ती कमी कमी करत डाव्या बाजूला पाणी कमी करत आणलेलं आहे. आणि यामुळं वेगवेगळ्या आवाज आपल्याला त्या बाउलमधून येत आहेत बघा. नाऊ आय विल टॅप इच बाउल जेंटली विथ दिस स्पून. आणि तिने काय केलेलं आहे आता की प्रत्येक बाउलवर चमच्याने एक छोटंसं म्हणजे मार दिलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. डिड यू हिअर दॅट? वॉट अ म्युझिकल साऊंड्स डू यू वॉन्ट टू ट्राय इट? प्लीज बी केअरफुली. थँक्यू. आणि ती म्हणते की तुम्ही हे सगळे प्रकार आहेत ना ते घरी करून बघू शकता आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आवाजसुद्धा ऐकायला मिळू शकतात. आपण तिचा प्रयोग ऐकल्याबद्दल ती आपल्याला थँक्यू किंवा आपले आभार व्यक्त करत आहे. तिसरा प्रयोग आपल्याला दिसतोय बघा. हा खूप इंटरेस्टिंग प्रयोग आहे. आय एम गोइंग टू प्रेझेंट अन एक्सपेरिमेंट. यू विल लव टू वॉच दिस. तुम्हाला हा प्रयोग नक्कीच आवडेल. दिस अ बॉटल होल्ड्स अ विनेगर. दिस अ बलून होल्ड्स अ बेकिंग सोडा. नाव आय विल फिट द बलून ऑन द माउथ ऑफ द बॉटल लाईक दिस. नाव आय विल फ्लिप द बलून. त्याने काय केलेलं आहे की एका बॉटलमध्ये एक विनेगर सोडा टाकलेला आहे आणि बलूनमध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे. आणि त्या बलूनला त्या बॉटलवर अशा प्रकारे त्यानं म्हणजे पॅक केलेलं आहे की जेणेकरून त्या बॉटलमध्ये जे पाणी आणि व्हिनेगर आहे ना त्या पाण्यामध्ये तो सोडा पडला की त्याची वाफ तयार होते आणि त्यामुळं त्या वाफेमुळं तो बलून जो आहे तो फुगला जातो बघा. देन द सोडा विल फॉल इन द बॉटल. ज्या वेळेला तो सोडा बॉटलमध्ये पडेल अँड देन जस्ट वॉच. आणि नंतर बघा द बलून ब्लोज अप. वेन यू मिक्स सोडा अँड विनेगर अ गॅस नो ॲज अ कार्बन डायऑक्साईड फॉर्म्स. द बलून बोल्स up because of the gas than you for watching my experiment. त्याने काय केलेलं आहे, तो बलूनमधील सोडा, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र पाण्यामध्ये मिसळल्यामुळं कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि त्यामुळे तो फुगा जो आहे ना तो फुगायला लागतो. आणि हे जे एक्सपेरिमेंट किंवा हा जो प्रयोग आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे विद्यार्थ्यांनो. तुम्ही तो चांगल्या प्रकारे करून बघू शकता. नंतरचा चौथा जो विज्ञानाचा प्रयोग आहे त्यामध्ये एक मुलगा जो आहे ना तो आपल्याला एक मॅजिक दाखवणार आहे सायन्सचं बघा. आय एम गोइंग टू शो यू समथिंग दॅट लुक्स लाईक अ मॅजिक बट इट्स नॉट अ मॅजिक. इट इज अ सायन्स.
हे एक जादूसारखं वाटतं, पण ही जादू नाही आहे, तर हे एक विज्ञान आहे. दिस इज अ मॅग्नेट. आणि हे काय आहे? चुंबकाच्या आधारे बनणारं एक मॅजिक आहे. इट अट्रॅक्ट टुवर्ड्स इटसेल्फ एव्हरीथिंग दॅट इज अ मेड ऑफ आयर्न. जस्ट वॉच. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक वेळा हे जे लोखंड आहे ना, ते लोखंड ते चुंबक काय करतं? स्वतःकडे आकर्षित करतं. इट ड्रॉज द क्लिप्स अ थ्रॉट एअर. हवेमध्ये असलेलं. आय शाल पुट द क्लिप्स in a glass bowls. It draws the clips athwart glass. I shall pour some water in the bowl. It draws the clips athwart water and through glass. आणि तुम्हाला माहिती आहे का, पाण्यामध्ये जरी ते लोखंड टाकलं तरी ते मॅग्नेट आहे ना, ते स्वतःकडे ते लोखंड पाण्यामधून आकर्षित करून घेतं किंवा स्वतःकडे ते खेचलं जातं. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? ट्राय इट विथ पेपर. थँक्यू. आणि तुम्हाला हे ट्रायसुद्धा करायचं आहे. तुम्हाला ट्राय करायला आवडेल का? एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही आपल्याला लोखंड टाकायचं आहे आणि एका पेपरवर काही लोखंडाच्या क्लिप्स टाकायच्या आहेत. तर ते मॅग्नेट जे आहे ना, ते दोन्हीकडून ते स्वतःकडे आकर्षित करून घेतं. पाण्यामधूनही घेऊन येतं आणि अशा पद्धतीने सुद्धा ते आणतं. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना